हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जे डिफरंट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या जे अवेलेबल आहेत आयटी कंपन्यांचे, तर त्याचं डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। इफ यू आर कंप्लीटेड युअर ग्रॅज्युएशन फ्रॉम 2019 टू 2022 या बॅचचे जर तुम्ही स्टुडंट असाल आणि तुम्हाला तुमचं बी टेक, एमई, एमटेक, एमसीए किंवा एमएससी कम्प्युटर सायन्स झालेलं असेल, तर ह्या स्टुडंटसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बल्क हायरिंग होत आहे डिफरंट आयटी कंपनीजमध्ये। आणि इन्फोसिस असेल, विप्रो असेल, टाटा एलेक्झी असेल किंवा डिफरंट जे आयटी कंपनीज आहेत, तर याचं फ्रिक्वेंटली हायरिंग चालू असतं। तर आत्ता जे ओपनिंग सध्या चालू आहे, ॲक्टिव्ह आहे, तर त्याचं डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। आता फर्स्ट जो ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या अवेलेबल आहे दॅट इज फ्रॉम द इन्फोसिस कंपनी। तर इन्फोसिस या कंपनीमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही 2019, 2020, 2021 आणि 2022 या 4 बॅचचे जर पासिंग स्टुडंट असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता। त्यासाठी तुमचं जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते म्हणजे तुमचं बी टेक, एमटेक झालेलं असेल, एमई असेल किंवा एमएससी कम्प्युटर सायन्स असेल, एमसीएचे स्टुडंट असाल तुम्ही, तर तुम्ही ह्या इन्फोसिसच्या ह्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता। त्यांची जर तुम्ही सिलेक्शन प्रोसेस पाहिली तर दॅट इज व्हेरी easy. They are hiring the student in only 2 stages. फर्स्ट तुमची जी काही ऑनलाईन टेस्ट असेल ती होईल आणि त्याच्यानंतर तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेतला जाईल। ह्या 2 स्टेजेसमध्ये इन्फोसिस कंपनी सध्या स्टुडंट्सला हायर करत आहे। तर पाहूया की त्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तर याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन। आता यांचं जे हे पेज आहे तर यामध्ये त्यांनी जी लिंक आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ह्या वेब पेजवर गेल्यानंतर तुम्हाला एक प्रायव्हसी स्टेटमेंट दिसेल। यामध्ये त्यांनी त्यांच्या डिफरंट इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यांना तुमचा जे डेटा एलिमेंट्स कलेक्ट करायचे आहे त्यामध्ये कोणते पर्सनल डिटेल्स रिक्वायर आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याच्यानंतर पर्पज ऑफ प्रोसेसिंग काय आहे दॅट इज दे आर गिवन हिअर। त्यानंतर डेटा ट्रान्सफर, डेटा स्टोरेज, हे डिफरंट सिक्युरिटी जे इश्यूज आहेत तर त्याविषयी सम इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेला आहे। तर त्या इन्स्ट्रक्शन्स रीड केल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री चेकबॉक्सवर क्लिक करून ॲक्सेप्ट बटनवर क्लिक करायचं आहे। तर त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल फॉर द एम्प्लॉयमेंट। त्यामध्ये तुमचं जेंडर, त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, प्रायमरी ॲड्रेस, त्यानंतर रिसेंट जो पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहे की ज्याची साईज विदिन 512 KB पर्यंत पाहिजे। त्यानंतर तुम्हाला तुमचा रेझ्युमे अपलोड करायचा आहे की ज्याची साईज विदिन 2 MB रिक्वायर्ड आहे। त्यानंतर प्रिफर कॉन्टॅक्ट नंबर असेल, अल्टरनेट नंबर असेल, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर सिटिजन असेल, त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे। तर नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर आता मी इथे कोणतेही फील्ड एंटर केलेले नाही आहे, दॅट्स वाय दे आर गिविंग हिअर एरर। तर असे नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 92 क्वेश्चन्स येतील। त्याचं क्वेश्चनचे आन्सर देऊन तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे आणि तो कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जर शॉर्टलिस्टेड असाल त्या कंपनीच्या व्ह्यूमध्ये तर तुम्हाला फर्दर डिटेल्ससाठी मेलवर कम्युनिकेशन केलं जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही इन्फोसिसच्या ह्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता की जवळपास 3 ते 4 महिन्यांनी इन्फोसिसचे ही ड्राईव्ह सध्या ओपन होत असतात। आता नेक्स्ट जो ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे दॅट इज फ्रॉम द टाटा एलेक्झी। तर ही टाटा कंपनी आहे। तर यासाठी 2021 आणि 2022 बॅच, ह्या 2 बॅचचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता। तर यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया का आहे तर एज्युकेशन तुमचं बी टेक, एमई, एमटेक, एमसीए किंवा एमएससी विथ नो बॅकलॉग आणि नो मोर दॅन 1 year गॅप असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी पर्सेंटेज क्रायटेरिया 60% रिक्वायर आहे थ्रू आउट अकॅडमिक इयर, 10th असेल, 12th असेल, जे काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर त्यासाठी मिनिमम 60% मस्ट आहे। आता यामध्ये यांनी इथे स्ट्रीम्स मेन्शन केलेले आहे की कोणत्या स्ट्रीमचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता। त्यामध्ये कम्प्युटर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक स्टुडंट्स असतील किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, हे डिफरंट स्ट्रीमचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता। याची लिस्ट त्यांनी इथे दिलेली आहे। आणि जर तुम्ही टाटा एलेक्झीच्या कोणत्याही ड्राईव्हसाठी 6 मंथ विदिन 6 मंथमध्ये अप्लाय केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही। आणि त्यानंतर जो काही यांची सिलेक्शन प्रोसेस आहे ती म्हणजे तुम्हाला 120 मिनिटची ऑनलाईन टेस्ट होणार आहे। त्या टेस्टमध्ये व्हर्बल, ॲनालिटिकल,
कोडिंग MCQs असणार आहे आणि कोडिंग रिलेटेड क्वेश्चन असणार आहे. म्हणजे तुमची ऑनलाईन टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये शॉर्टलिस्ट झाले तर त्यानंतर नेक्स्ट इंटरव्ह्यूची प्रोसेस राहणार आहे. तर हाही जो ऑफ कॅम्पस ड्राईव्ह असणार आहे त्याच्याही 2 स्टेजेसमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर यासाठी अप्लाय कसं करायचं, तर यामध्ये तुमचा हा फॉर्म इथेच दिलेला आहे. त्यामध्ये इयर ऑफ पासिंग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सपोज आय विल सिलेक्ट 2022. त्यानंतर तुमचं कॉलेज नेम, त्यानंतर तुमचा स्टेट जो असेल तो, कॅन्डिडेट फुल नेम, कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर कॅन्डिडेटचा ईमेल ID की जो 24/7 तुमचा ॲक्टिव्ह रिक्वायर्ड आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर 10% CGPA मध्ये तुम्हाला मेन्शन करायचे आहे. त्यानंतर तुमचे डिप्लोमा पर्सेंटेज, हायेस्ट क्वालिफिकेशन, हे सगळे डिटेल्स एंटर करून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही जे काही पर्सेंटेज तिथे एंटर करणार आहेत तर ते सगळे पर्सेंटेज CGPA फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टाटा LXGच्या ह्या ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट ओपन जो आहे ड्राईव्ह दॅट इज फ्रॉम विप्रो कंपनी. विप्रो कंपनी इज हायरिंग फॉर द अनालिस्ट प्रोग्रामर पोस्ट. तर याची जी लास्ट डेट आहे विप्रोची ती 6 मार्च 2022. तर ऑलमोस्ट 9 डेज लेफ्ट आहे. 9 डेज तुमच्याकडे आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या विप्रो टेक्नॉलॉजीज ह्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. तर यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो म्हणजे BTech असेल आणि फक्त IT, ECE आणि CSEचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता. ऑल अदर ज्या ब्रांचेस आहेत दॅट ब्रांच स्टुडंट्स आर नॉट एलिजिबल फॉर दिस विप्रो ड्राईव्ह. आणि त्याचबरोबर तुमचं MCA झालेलं असेल, BCA प्लस MCA असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. आता ही झाली बेसिक रिक्वायरमेंट. अलॉंग विथ दिस बेसिक रिक्वायरमेंट इफ यू आर हॅव्हिंग द प्रोफिशियंट नॉलेज ऑफ ॲटलिस्ट 1 डोमेन सोल्युशन, त्यानंतर इफ यू आर एक्सलंट कम्युनिकेशन स्किल, इफ यू आर प्रोफिशियंट इन SQL and SAS प्रोग्रामिंग स्किल, देन यू कॅन अप्लाय फॉर दिस विप्रो ड्राईव्ह. तर ह्यामध्ये त्यांनी डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीज इथे मेन्शन केलेल्या आहेत की ॲज अ प्रोग्रामर अनालिस्ट you have to perform all these tasks, like you have to perform the programming resolve the programming errors, system defects, system errors. Then you have to perform unit and integration testing. You have to write your own program. And you have to understand the data flow, data processing and common data store. So all these work you have to done as a programmer analyst in Wipro technology. तर याची जी लास्ट डेट आहे ती 6 मार्च पर्यंत आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस विप्रो ड्राईव्ह. नेक्स्ट जो ड्राईव्ह आहे दॅट इज फ्रॉम द Amdocs कंपनी. Amdocs कंपनी इज हायरिंग फ्रॉम द फॉर सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर पोस्ट. इफ यू आर having good knowledge in C++, Unix and SQL, then you can apply for this Amdocs drive. तर यामध्ये हे 2021 आणि 2022 चे जे पास आउट स्टुडंट्स आहेत तर ते अप्लाय करू शकतात. तर यासाठी बेसिक जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे दॅट इज बॅचलर डिग्री इन सायन्स, IT, देन कम्प्युटर सायन्स और इक्वालंट जो काही एज्युकेशन असेल तर ते रिक्वायर्ड आहे. आणि त्यांना बेसिक जे नॉलेज आहे C++, जावा, SQL अँड युनिक्स. तर ह्या 4 टेक्नॉलॉजीजमधून एखाद्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल तर यू कॅन अप्लाय फॉर दिस Amdocs ड्राईव्ह. तर यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय नाऊ ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक UI दिसेल. अप्लाय नाऊ बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स एंटर करायचे आहेत आणि ह्या Amdocs ड्राईव्हसाठी अप्लाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने जे डिफरंट ड्राईव्ह सध्या अवेलेबल आहेत तर त्याचं डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुमचे जे फ्रेंड्स आहेत ज्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर जो मी लिंक्स माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे किंवा टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.